उतार्यावर इतर हक्कामध्ये किंवा कुळाचे नाव या रकान्यामध्ये कुळ म्हणून तुमचे नाव असेल तर कलम 32 ग अन्वये या मिळकतीचे मालक तुम्ही बनू शकता। यासाठी 32 ग ची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जी व्यक्ती 1 एप्रिल 1957 रोजी म्हणजेच कृषक दिनी एखादी जमीन कुळ या नात्याने कसत असेल तर त्या कुळास ती जमीन या कलमान्वये खरेदी करता येते। या 32 ग अन्वयाच्या प्रक्रियेमध्ये कुळाने 32 ग अन्वये तहसीलदार साहेबांकडे खरेदीसाठी अर्ज दाखल करायचा असतो। त्यानंतर दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्या जमिनीची किंमत तहसीलदार साहेबांतर्फे ठरवली जाते आणि ही ठरवलेली रक्कम कुळाने सरकारी तिजोरीत भरली की कुळाला खरेदीचे प्रमाणपत्र म्हणजेच कलम 32M अन्वयाचे प्रमाणपत्र दिले जाते आणि हे प्रमाणपत्र तुमच्या मालकी हक्काचा पक्का आणि मजबूत असा पुरावा असतो। परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की फक्त असा 32 ग चा आदेश झाला तर कुळ मालक होत नाही। त्यानंतर कुळाने खरेदीची रक्कम भरणे आणि कुळाला 32M अन्वयाचे प्रमाणपत्र मिळणे तसेच कुळाचे नाव सातबारा उतार्यावर मालकी हक्काने लागणे आवश्यक असते।